दोन चेंडू आता बाकी असतील. यावेळेस संधी नाहीये. यावेळेस फक्त हलक्यात चेंडू खेळायचा होता. एक चेंडू असेल, अजून एक बाकी आहे, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार लागला होता, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर हा चेंडू डॉटच्या स्वरूपात आलाय. शेवटचा चेंडू ते बाकी असेल. दहा फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 35 धावा. शेवटचा चेंडू राहुल बाडा घेऊन जातोय, तो म्हणजे पांडुरंग मोरसाडी. यावेळेस फक्त हलक्या चेंडूला खेळून कडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकदा कंप्लीट झाले, थोडासा फंबल झाला होता, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रन इन बिटवीन द विकेट्स ती पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट, 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 37 या धावसंख्येवरती 37 धावा. आतापर्यंत जर बघितलं तर 9.25च्या सरासरी धावा इथे 4 ओव्हरमध्ये जमा केल्यात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल तर 2 गोलंदाज कुठले पाहायला मिळतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता बद्दल या 2 ओव्हरमध्ये हाणामारी करावी लागेल. पांडुरंग मोर अजूनही मैदानाच्या आतमध्ये, त्याला साथ देण्यासाठी विकी काले हा नवीन फलंदाज झालाय. 37 धावा, 37 रन टू स्कोर बोर्ड. तर पाचवे षटक हाताळण्यासाठी कल्पेश येते गोलंदाजीच्या मार्गावरती. त्याच्या समोर विकी काळे, एक यंगस्टर पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती. पहिला चेंडू सरळ बॅटने चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतो, एफर्ट चांगला पाहायला मिळाला, मात्र चेंडूला अडू शकलेला नाहीये. या मिळतील 6 धावा. षटकार. स्वागत केलं जाते ते म्हणजे कल्पेश याचं धावफलक वेगाने पुढे सरसावलाय. 43 धावा. यावेळेस मात्र कमबॅक केलाय. यावेळेस उत्तर दिलं जाते फलंदाजाला. कल्पेश पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर कमबॅक केलंय. पॉवर प्लेचे षटक जर बघितलं तर त्याच्यामध्ये कुठेतरी बांधून ठेवलं गेलं तर 2 ओव्हरमध्ये, त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये, चौथ्या ओव्हरमध्ये, पाचव्या ओव्हरमध्ये जर बघितलं तर बाउंड्रीने सुरुवात झाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये चौकाराने सुरुवात झाली होती, त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या ओव्हरमध्ये षटकाराने सुरुवात केली फलंदाजांनी. यावेळेस पाहतो आपण अकोट्यापासून चेंडूला पंच केलाय. चेंडू झालाय कव्हर रिझर्व मध्ये आणि सीमारेषेच्या पार देखील. 4 धावा. तर खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचं विनंती असेल. खेळाडूंना विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. यावेळेस मिस टाइम फटका. नो मॅच मध्ये चेंडू पडला जाईल. एकदा वेगाने कंप्लीट केलाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. पैकी होई तोपर्यंत 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा कंप्लीट, 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 49 धावा. 49 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 2 चेंडू अद्याप बाकी असतील या ओव्हरमध्ये. चांगली सरासरी पाहायला मिळते. कल्पेश या ओव्हरमध्ये माघार ठरला गेला. एक षटकार, एक चौकार, त्यांनी एक दुहेरी धावा. आतापर्यंत त्यांनी 12 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. ह्यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन पाहायला मिळतंय. मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळतील. पंचांचे हात समांतर आणि धाव मिळते अवांतर. तर 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा आलाय. जर अजून एक जर बॉम्बसर जर आला तर नक्कीच दंडित केलं जाईल गोलंदाजाला. यावेळेस पण सरळ बॅटने चेंडू खेळून काढले. चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण झालंय.
मला वाटतं जालं फाटलं या क्षेत्ररक्षकाचं आणि त्या जाल्यामधून हा चेंडू फरार झालाय. सीमारेषा पार 4 धावा. चार धावा नक्कीच महागात पडतील एवढी संघाला. 4 ने धावफलक जाऊन पोहोचले 54 धावा. 54 रन टू स्कोर बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला टॅप केले. चेंडू गॅप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून येते. 1 बॉम्ब्स चेंडूला कलेक्ट केलं जाईल. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा कंप्लीट झाल्यात. फेकी थोडीशी अपुरी आली होती मात्र स्वतःला सावरले विकेट किपरने आणि हा चेंडू अडवलाय. तर षटक संपलंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 56 धावा. 56 रन टू स्कोर बोर्ड. तर शेवटचं षटक आता बाकी असेल आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश माळी गोलंदाजीच्या मार्गावरती पाहायला मिळेल. तर पाणी पोचवलं जाते मैदानाच्या आतमध्ये आणि या पाण्यासोबत एक मॅसेज देखील असेल फलंदाजांना, कारण शेवटचं षटक आहे. धावफलकावरती 56 धावा. 56 रन. शेवटचं षटक आणि या षटकामध्ये हाणामारी करण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही फलंदाज हाणामारी तर झाले. 5व्या षटकामध्ये तब्बल 19 धावा कुठल्या गेल्या कल्पेश याला. त्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आकाश माळी हा गोलंदाजी मार्गावरती आलाय. जी पहिले 4 षटक होती ती चांगली पडली गेली आपण पाहतोय. जे रेग्युलर गोलंदाज आहेत मनोज घाटाल त्यानंतर राहुल माडा, मात्र जो 5व्या क्रमांकामध्ये 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला होता तिसरा गोलंदाज कल्पेश याला मार पडला गेलाय. यंगस्टर आपण पाहतोय आणि यंगस्टर थोडासा कमी पडला गेलाय. विकी काले यांनी त्याच्यावरती आक्रमण केलं होतं. तब्बल 19 धावा कुठल्या गेल्या या 5व्या ओव्हरमध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आकाश माळी त्याच्या समोर पांडुरंग मोर. पहिला चेंडू फुलटॉस. हा चेंडू खेळकाळी मिड विकेट क्षेत्रामध्ये मनोज घाटाल तैनात आहे आणि फलंदाज बाद पांडुरंग मोर याची खेळी संपुष्टात. संधी होती पांडुरंग याला मोठा फटका खेळण्याची, फक्त त्यांनी हलक्यात चेंडू केला होता. मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता मनोज घाटाल कुठली चूक करत नाही. चांगला झेल त्याच्या मार्फत पकडला गेला. नवीन फलंदाज अनिल यासाठी विकीसाठी हा चेंडू अकोट्याबाजा चेंडूला टॅप केलाय. पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता मात्र चेंडू फरार. सीमारेषा पार. पुकार. व्हॉट्सअप किंवा ईमेल प्रमाणे थ्रो करायला हवा होता. हा पत्र आपण ज्यावेळेस पत्रव्यवहार करायचो त्या प्रकारे हा थ्रो म्हणावा लागेल, कारण एस्ट्यांच्या बाजूने जर थ्रो असता तर नक्कीच कुठेतरी फलंदाज बाद होऊ शकला असता. 2 धावा. 2 धावे धावफलक जाऊन पोहोचले. 62 धावा. 62 रन. अवलेस टॉप एज चेंडू चाला विकेट किपरच्या मागे. 2 क्षेत्ररक्षक आहेत मात्र अयशस्वी राहतील कारण चेंडू फरार होतोय. सीमारेषा पार. आणखीन 4 धावा. तो म्हणजे 66 धावा. 66 रन टू स्कोर बोर्ड. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये यावेळेस कुठली संधी नाहीये ती म्हणजे विकी काले
या फलंदाजाकडे, फलंदाज बाद. धाफलकावरती धावा लागलेत त्या म्हणजे 66 धावा, 66 रन. चेंडू टाकून झाले ते आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू अजून बाकी असेल आणि विकी काले बाजून माघारी परतले. वैयक्तिक 29 धावा त्याच्या मार्फत कुठल्या गेल्या. चांगली खेळी मात्र चांगला फिनिशिंग टच देऊ शकलेला नाहीये. शेवटचा चेंडू बाकी असेल. नवीन फलंदाज चेतन फुफाणे. अवलेस बॅटची एज. चेंडू थर्ड क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाले. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले आणि एकच धाव मिळेल. एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 67 धावा. 67 धावा आणि 68 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेले. धाव फलक जर बघितलं थोडस डेंजर झोन मध्ये पाहायला मिळतोय. या 68 धावा करणं थोडस कठीण होईल 6 ओव्हर मध्ये, कारण त्यांच्याकडे गोलंदाज चांगला भरणा आहे. ते म्हणजे गणेशपुरी संघामध्ये अशोक जाधव असेल, त्यानंतर पांडुरंग मोर. हे दोन गोलंदाज आहेत. ते 4 षटका हाताळतील आणि या 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घ्याव्या लागतील. या दोन गोलंदाजावरती जर दडपण टाकलं तर नक्कीच जे येणारे गोलंदाज असतील त्याच्यावरती दडपण टाकण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. थोडस प्रेशर असेल त्या गोलंदाजावरती जर तुम्ही दडपण जर टाकलं अशोक जाधव आणि पांडुरंग मोर या दोन गोलंदाजावरती तर 67 धावा 68 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 68 धावा या जिंकण्यासाठी करायचे असतील. 36 चेंडू आणि 68 धावा. तर गणेशपुरी संघाला 2 धावांची पेनल्टी असेल. ऑलरेडी ट्रॅक थोडस वेगळी आहे. जो कलर आहे तो थोडासा नंतर जो आपला 12वा प्रतिनिधी आहे त्याचे देखील ट्रॅक ग्रीन आहे. मला वाटतं जो क्षेत्ररक्षक आहे त्याची देखील एक ब्लू ट्रॅक पाहायला मिळते. तेच कारण आहे की 2 धावांची पेनल्टी ही दिली गेली म्हणजे 2 धावा कमी केल्या जातील. तर लक्षात घ्यायचं आहे आपण 2 धावा या स्कोर बोर्ड मध्ये ऍड करणार आहोत. ज्यावेळेस एवई संघ फलंदाजीला जाईल त्या 2 धावा आपण धाव फलकावरती ऍड करणार आहोत. लक्षात घ्या म्हणजे टार्गेट हे फक्त 68 धावांचं असेल. तर लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना पाहतोय आपण. नित्यानंद स्फोट गणेशपुरी आणि शिवसाई स्फोट एवई या 2 संघादरम्यान ही लढत. 68 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. छत्तीस चेंडू आणि 68 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील. 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील. लक्षात घ्या एका ओव्हर नंतर आपण त्या धावा 2 धावा ऍड करणार आहोत. 68 धावांचं टार्गेट असणार आहे. 36 चेंडू आणि 68 धावा.
सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळेल. पहिलं आणि दुसरं षटक हे आपल्याला पॉवर प्लेचं पाहायला मिळेल. सलामीची जोडी आकाश आणि राहुल. स्ट्राईक वरती आकाश माली, नॉन स्ट्राईक वरती राहुल माडा. तर गोलंदाजीच्या मार्गावरती पहिलं षटक हाताळण्यासाठी पांडुरंग मोर. पहिला चेंडू आकाश साडी. पहिला चेंडू मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज कॉल देतोय आणि सहज सोपा झेल येथे पकडला जातोय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज फेल. आकाश याला तंबूचा रास्ता दाखवला जातोय. शून्यवरती बाजूला शून्याचा चष्मा घालून माघारी परततोय आकाश माळी. संगनायक मात्र संगनायकाला साजेशी कामगिरी त्याला करता आलेली नाहीये. खराब शॉट सिलेक्शन आणि पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बांधून माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर रोशन घाटाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. नॉन स्ट्राईक मध्ये असेल. स्ट्राईक वरती राहुल माडा. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. पांडुरंग ओव्हर विकेटचा मारा करेल. राहुल साडी. पहिला चेंडू हवेल. हे चेंडू पडल्यानंतर थोडस वलन घेतलं होतं. स्विंग पाहायला मिळाला. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. आणि डॉट चेंडू. काय सुरुवात केलंय आपण. पहिल्या मॅच मध्ये जर सलगचे 5 चेंडू डॉट आले होते. शेवटच्या चेंडूवरती चौकार लागला होता. त्यानंतर या अगोदर याच मैदानावरती जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये पॉवर प्लेचे षटक हातात असताना पांडुरंग मोर यांनी निर्धाव षटक हाताळलं होतं. यावेळेस पुन्हा एकदा शर्यतीचा वेध घेणारा चेंडू. चेंडू चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. आणि पंच गोकुलजी पाटील सर दर्शवतात की ही धाव लेग बायच्या स्वरूपात असेल. तर एक धाव या सिंगलने धाव फलकाला सुरुवात झालाय. श्री गणेश होतोय एवई संघाचा 68 धावा या जिंकण्यासाठी करायच्या आहेत. एक धाव धाव फलकावरती लागली जाते. 3 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडू बाकी असतील अजूनही. यावेळेस गती परिवर्तन. चेंज ऑफ पेस. यावेळेस बॅट अगोदरच फिरली गेली होती ती म्हणजे फलंदाजाची रोशन याची. चेंडू थोडासा कमी गतीने आला विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपात नोंदवला. चांगली सुरुवात. पांडुरंग मोर व्हेरिएशन दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेस गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन असेल तर नक्कीच थोडंसं कठीण होतं फलंदाजाला फलंदाजी करणे आणि तो व्हेरिएशन पाहायला मिळतो. यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. अतिरिक्त उचली अतिरिक्त वलन आणि तेच कारण की पंच दर्शवतायत की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. वाईड बॉलने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 2 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चेंडू टाकून झाले 4. 2 चेंडू अद्याप बाकी असतील आणि पांडुरंग मोर चांगली गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये आणि हीच अपेक्षा आहे त्याच्या संघनायकाला आणि त्याच्या पाठीराख्यांना. आतापर्यंत धाव फलकावरती 2 धावा लागल्यात. रोशन घाटाल हा स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती राहुल बाडा डावखुराचा फलंदाज. 5वा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळते. हा चेंडू जर तर ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर. कुठली संधी नव्हती ती म्हणजे रोशनकडे आणि हा चेंडू डॉट. मित्र म्हणजे कुठेतरी खराब रणनीती ती आखली जाते. मला वाटते मनोज घाटाल याला मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं होतं. कारण पहिले 2 गोलंदाज जर तुम्ही दडपण टाकलं तर येणारे गोलंदाज नक्कीच दडपणामध्ये राहतील. यावेळेस पाहतोय टॉप एज. चेंडू वेगाने चाललाय नॉन स्टॉप रिझन मध्ये. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय नशिबाचा चौकार. 4 धावा. धाव फलकावरती धावा लागल्या त्या 6 धावा. पहिले षटक संपले. 6 धावा धाव फलकावरती लागल्यात. आपण पॅनेलच्या 2 धावा त्याच्यात ऍड करणार आहोत. तर धाव फलकावरती धावा होतील त्या म्हणजे 8 धावा. म्हणजे अजूनही 30 चेंडू शिल्लक असतील आणि या 30 चेंडू मध्ये 60 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील.
30 चेंडू आणि 60 धावा. पांडुरंग मोर याचं चांगलं षटक पाहायला मिळालं. 6 धावा त्याने खर्च केल्या. शेवटच्या चेंडूवरती फलंदाजांना एक नशिबाचा चौकार जरूर मिळाला. मात्र अजूनही दडपण असेल ते म्हणजे फलंदाजांवरती दडपण टाकावं लागेल ते म्हणजे गोलंदाजावरती. जर तुम्ही पांडुरंग त्यानंतर अशोक जाधव या दोन गोलंदाजावर जर प्रेशर जर टाकला तर येणारे गोलंदाज थोडेसे प्रेशर मध्ये जातील. तर 60 धावींची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 68 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक चेंडूचा जर विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती 2 धावा या कंप्लीट कराव्या लागतील. सरासरी जर बघितलं तर 12च्या सरासरीने या धावा पूर्ण करायच्या असतील. अशोक जाधव याचा पहिला चेंडू वेगवान. यावेळेस धावचीची संधी झाली निर्माण आणि फलंदाज बाद होईल. मला वाटतं राहुल माडा याच्या विकेट साठी इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते ती म्हणजे रोशन याची. फलंदाज बाद. तर रोशन घाटाल हा फलंदाज बाधून माघारी परतलाय. नवीन फलंदाज विलास सुतार एक हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. हार्ड हिटिंग करावी लागेल. दडपण टाकावं लागेल गोलंदाजावरती. मनोज घाटाल अजूनही मागे थांबलाय. जर टॉप ऑर्डर मध्ये संधी दिली गेली ती म्हणजे विलास याला. आता विलास याला संधी असेल स्वतःला साबित करण्याची. जो विश्वास दाखवलाय कर्णधाराने त्याच्यात साजेशी कामगिरी करावी लागेल विलास याला. पहिल्या मॅच मध्ये 2 षटकार आपण पाहिले होते विलासच्या बॅट मधून. तीच कामगिरी या मॅच मध्ये देखील त्याला करावी लागेल. धावफलकावरती धावा आतापर्यंत लागल्यात ते म्हणजे 8 धावा. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय तो म्हणजे धावचीच्या स्वरूपात. अशोक जाधव गोलंदाजच्या मार्गावरती आपण पाहतोय. अशोक जाधव याला आपण जर बोलले तर वाडा ग्रामीण आणि भिवंडी ग्रामीण एक मॅच झाली होती वाड्याच्या मैदानावरती आणि ते भिवंडी ग्रामीण मध्ये आपण पाहतोय अशोक जाधव आपण खेळताना पाहिला होता. बॅटची एज चेंडू विकेट किपरच्या मागे धावचीची संधी मात्र संधी सुटली जाते. चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला पांडुरंग मार्फत. चेंडूला अडवलं गेलं. एकच धाव. हा चेंडू जर निसटला असता तर चौकार मिळाला असता. आता चांगले क्षेत्ररक्षण झाले कारण वेगवान चेंडू हाताळले जातात. भरपूर वेग होता या चेंडूवरती. बॅटची एज त्यानंतर चांगले क्षेत्ररक्षण झालंय. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण जपलं तर एक थोडस आगले वेगळे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आता मात्र स्क्वेअर क्षेत्रामध्ये सजवला जाते. त्यानंतर एक गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. त्यानंतर एक कव्हर पॉइंट पाहतोय. टॉप एज चेंडू विकेट किपरच्या मागे आणि आणखीन एक जबरदस्त झेल. फलंदाज फेल. राहुल माडा बॅक टू द पॅव्हिलियन. सिंगल त्यानंतर पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळते. आता मात्र मनोज घाटल याला यावं लागते मैदानाच्या आतमध्ये कारण विकेट जर बघितलं तर सातत्याने बाद होऊन माघारी परत ते म्हणजे आकाश त्यानंतर रोशन त्यानंतर राहुल 3 फलंदाज बाद झालेत. विलास आणि मनोज ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 9 धावा. अजूनही 59 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. सुरुवात चांगली केली ते म्हणजे पांडुरंग याने त्याला आता मात्र साथ देत असताना अशोक जाधव आतापर्यंत तिने 3 चेंडू हाताळलेत. 1 धाव खर्च केलाय. चौथा चेंडू घेऊन जाईल विलास साठी.
यावेळेस वेगवान चेंडू आणि इथे दंडित देखील केलं जाईल, कारण पंचांचा इशारा आहे की 1 फॉर दी ओव्हर. एक बाउन्सर इथे हाताला जर अजून एक जर बाउन्सर आला तर नक्कीच दंडित केलं जाईल. तर हा चेंडू आला डॉट. 10 फलकावर धावा लागले, त्या 9 धावा. चेंडू टाकून झाले 4. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. शतरक्षण जर बघितलं तर एक लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक पाहतोय, त्यानंतर एक शतरक्षक लॉंग ऑन मध्ये. यावेळेस विलाससाठी आहे चेंडू, वेगवान चेंडू. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. हा चेंडू देखील डॉट. 10 फलकावर धावा स्थिरावल्यात, त्या म्हणजे 9 धावा. 9 धावा 10 फलकावरती लागले गेले. शेवटचा चेंडू बाकी असेल या ओव्हरमध्ये. 10 फलकावरती फक्त 9 धावा. 3 गडी बाद 9 धावा पूर्णपणे बांधून ठेवले गेले पावरीच्या षटकामध्ये. पॉवरफुल गोलंदाजी आतापर्यंत. पांडुरंग, त्यानंतर अशोक. यावेळेस ब्लॉकर मध्ये चेंडू हाताला, चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये, चेंडू डीप मध्ये गेला. शतरक्षक तैनात. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. चांगली रन बिटवीन द विकेट्स. धावा येणं गरजेचं आहे आणि 2 धावा आल्या, त्या म्हणजे शेवटच्या चेंडूवरती. या 2 धावेने 10 फलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 11 या धावसंख्येवरती. 11 धावा 10 फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा, या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये 3 धावा, आपण 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या गेल्यात. 11 धावा आतापर्यंत 10 फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 57 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडू आणि 57 धावा. टार्गेट थोडस कठीण झालंय. आता मात्र सरासरी वाढली गेले आपण पाहतोय. पुन्हा एकदा पांडुरंग मोर गोलंदाजीच्या मार्गावरती पाहायला मिळेल. होतोय 6 षटकांचा सामना. एक गोलंदाज 2 ओव्हर हाताळू शकतो आणि तेच दुसरं ओव्हर घेऊन येतोय. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी पांडुरंग मोर गोलंदाजीच्या मार्गावरती. मी अगोदरच म्हटलं की मनोज घाटाल याला मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. जर तुम्ही जे स्ट्राईक गोलंदाज आहेत त्याच्यावरती जर दडपण टाकलं तर जे येणारे 2 गोलंदाज असतील ते थोडंसं दडपणामध्ये असतील. मात्र आतापर्यंत जर बघितलं तर दडपण पाहायला मिळत नाहीये गोलंदाजावरती. दडपण आहे ते फलंदाजांवरती, कारण 14.25 च्या सरासरीने अजूनही 57 धावा करायच्या असतील 4 ओव्हरमध्ये. 10 फलकावरती धावा लागली ते 11 धावा. 57 धाव्यांची अजूनही गरज. मनोज घाटाल नव्याने फलंदाज. यावेळेस मनोज साठी हा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. पुढे सचवून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र अपयशी राहिलाय तो म्हणजे मनोज घाटाल. हा चेंडू आलाय डॉट. आता मात्र यष्टीरक्षक क्लोज पाहायला मिळतोय, कारण फलंदाज पावलांचा वापर करतोय. स्टेप आउट होतोय, तेच कारण की फलंदाज थोडासा क्लोज पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा हरकत आणि चेंडूला खेळ खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळेल. सिंगलने जास्ती काही फरक पडणार नाही समोरच्या संघावरती. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. समोरच्या संघावरती दडपण टाकायचं असेल तर षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे. सिंगलने काही जास्त फरक पडणार नाहीये. तर विलास आता स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. सिंगलने 10 फलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. 56 धाव्यांची अजूनही गरज. यावेळेस पुन्हा एकदा विकेट किपर थोडीशी खराब कामगिरी करतोय. जी रणनीती आखली होती त्याच्यामध्ये यशस्वी जरूर झालेत, मात्र सिंगल धाव इथे अवंताच्या स्वरूपात दिली जात आहेत. तर पुन्हा एकदा सिंगलने 10 फलक पोहोचले, तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. 13 धावा आतापर्यंत लागल्या 10 फलकावरती. याच प्रकारे जर धावा जर गेल्या तर नक्कीच कुठेतरी कमबॅक होताना पाहायला मिळेल. दडपण टाकताना पाहायला मिळेल. थोडंसं प्रेशराईज होईल ते म्हणजे फलंदाजी करणारा संघ. यावेळेस पुन्हा एकदा शर्यतीचा वेध घेणारा चेंडू. यावेळेस धाव घेण्याचे प्रयत्न मात्र रोखले गेले. चांगलं कॉलिंग झालंय, कारण मनोज घाटाल याची विकेट महत्वाची आहे. कारण 2 गोलंदाज मिळतील, 2 गोलचा फायदा उचलावा लागेल, तो म्हणजे मनोज घाटाल याला. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. पांडुरंग 2च धावा खर्च करतो या ओव्हरमध्ये. 4 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. मग ते यष्टीरक्षक क्लोज आहे, तसं दडपण पाहायला मिळतंय आणि ते दडपणामध्ये खेळत असताना मनोज घाटाल आणखीन एक चेंडू डॉट.
कारण पहिल्या जर तर स्टेप आउट झाला होता तेच, कारण की यष्टीरक्षक क्लोज आपण पाहतोय. शेवटचा चेंडू यावेळेस फक्त हलक्या चेंडूला दिशा दिलंय. स्ट्राईक रोटेट झालंय आणि सिंगल, या सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती. या ओव्हरमध्ये आल्या त्या फक्त 3 धावा. अजूनही 54 धाव्यांची गरज असणार आहे. तर पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये. तर 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हर नंतर धाव फलकावरती धावा लागले, त्यात 14 धावा. तर अजूनही 18 चेंडू आणि 54 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील. 18 चेंडू 54 धावा. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक घेतला जातो. एक स्ट्रॅटेजी आखली जाईल मैदानाच्या आतमध्ये मनोज घाटाल याच्या मार्फत, आणि मनोज घाटाल देखील एक स्ट्रॅटेजी निर्माण करेल, कारण जे 2 येणारे गोलंदाज असतील त्याच्यावरती आक्रमण त्याला करावे लागेल, कारण अजूनही 54 धावा त्याला जिंकण्यासाठी करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 54 धावा. आपण देखील एक छोटासा ब्रेक घेऊ, जाऊया डीजे रोहित कडे आणि ऐकू एक सुमधुर संगीत. धावा. 4 धावा. 4 धाव्यां धावफलक पोहोचले, ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती. अजूनही 48 धावांची गरज आहे. 48 धावा अजूनही जिंकण्यासाठी करायच्या असतील, त्या म्हणजे शिवसाई स्फोट एवई संघाला. मनोज घाटाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी करतोय. वेगवान चेंडू, चेंडू तर आतमध्ये वळ घेतोय, शरीराचा वेध घेतोय. मनोज घाटाल वेगाने एक धाव कंप्लीट करते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होता, मात्र एकच धावेतील समाधान मानावं लागेल. पंचांचा इशारा आहे की लेग बायच्या स्वरूपात एक धाव असेल. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 21 या धावसंख्येवरती. 47 धावांची अजूनही गरज आहे. या 3 चेंडूवरती धावा येणं गरजेचं आहे, ते म्हणजे एवई संघासाठी 3 मोठे फटके मारावे लागतील.
तर समीकरण थोडस कठीण होईल, मात्र पंचांनी इशारा आलाय की हा चेंडू वाईड असेल. 1 फॉर दी ओव्हर. 1 बॉम्बचा इशारा देखील आलाय. पंचांमार्फत भरपूर अनुभव आहे दोन्ही पंचांकडे, भरपूर स्पर्धा ते अंपायरिंग त्यांची राहिलंय. भिवंडी मध्ये ज्या स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये भरपूर वेळा आपण पाहिलंय गोकुलजी पाटील सरांना, त्यानंतर शकील सरांना भरपूर अनुभव आहे त्यांच्याकडे. वाईट बॉल घोषित केलाय. अजून एक जर बाउन्सर आला तर दंडित देखील केलं जाईल. यावेळेस मिस्टाईम फटका, चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरून येते. पांडुरंग मोर एकदा कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता तर विचार करावा लागला असता पंचांना, मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग भेटणं विकेटची पाहायला मिळते. चित्त्याच्या चपलाईने या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. ज्या प्रकारे हरण आपला जीव वाचवण्यासाठी चित्त्यापासून पळत असे, त्या प्रकारे मनोज घाटाल आपली विकेट वाचवण्यासाठी पळत होता. 2 धावा कंप्लीट. 2 धाव्यांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 24 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत या ओव्हरमध्ये 4. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. अजूनही 44 धाव्यांची गरज आहे. ह्यावेळेस मागून दाखवल्या आणि त्या वाकवल्या गोलंदाजाने. फलंदाज बाद. विलास सुतार याची केली संपुष्टात. फलंदाज बाद. चोवीस धावा, 44 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू आणि या 44 धावा. समीकरण कठीण झालंय, मात्र अशक्य नाहीये, कारण मनोज घाटाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि क्रिकेटमध्ये कुठले टार्गेट अशक्य नाहीये, कुठले टार्गेट सेफ नाहीये. कारण जी येणारी 2 गोलंदाज असेल त्याच्यावरती थोडंसं दडपण असणार आहे, कारण त्याच्याकडे एक्सपिरियन्स थोडासा कमी आहे. आणि मनोज घाटाल आपण पाहतोय एक्सपिरियन्स खेळाडू, त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याने विकेट आपली वाचवून ठेवलंय. तर शेवटचा चेंडू बाकी असेल या ओव्हरमध्ये. गोलंदाज अशोक जाधव शेवटचा चेंडू घेऊन जाईल. नवीन फलंदाज उमेश, आणि उमेश याची देखील केली संपुष्टात. चेंडू हलकासा चुंबन घेऊन सरळ निघून जातोय. फलंदाज बाद. तर 12 चेंडू आणि धावा करायच्या असतील त्या म्हणजे 44. 24 धावा 10 फलकावरती लागल्यात. चौथं षटक हाताला अशोक जाधव याने 10 धावा त्याने खर्च केल्या. 2 विकेट देखील त्याने मिळवल्या. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. अजूनही 12 चेंडू बाकी असतील आणि या 12 चेंडू मध्ये धावा करायच्या असतील त्या 44. म्हणजे 12 चेंडू मध्ये 11 चौकार हे तुम्हाला ठोकावे लागतील. 11 चौकार जर आले तर हा तुम्ही सामना जिंकू शकता. आता मात्र षटकार आणि चौकार मारावे लागतील, ते म्हणजे मनोज घाटाल या फलंदाजाला. नव्याने गेलेला फलंदाज बालराम नॉन स्ट्राईक वरती असेल. स्ट्राईक वरती मनोज. 44 धावांची गरज आहे. 22च्या सरासरीने या धावा पूर्ण करायच्या असतील. या सामन्यामध्ये जर थांबायचं असेल तर 22 किंवा 22 पेक्षा जास्त धावा या येणं गरजेचं आहे. आणि मनोज घाटाल असा फलंदाज कुठल्याही क्षणी आपलं विध्वंसक ग्रुप दाखवू शकतो. मैदानाच्या आतमध्ये वादली खेळी करू शकतो, मात्र स्वतःला साबित करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. 22च्या सरासरीने धावा करायच्या असतील. 44, 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. मनोज घाटाल ऑन स्ट्राईक. नवीन गोलंदाज निलेश सुतार.
पहिला चेंडू ऑन साइडला स्वीप करायचा होता, मात्र चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक दूरवर पाठवून बोर, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फेकी देखील चांगली झालंय. मात्र बॉम्ब्स चेंडू मध्ये थोडासा अतिरिक्त पाहायला मिळाला. बॅकअप देतोय तो क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट. 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 26 या धावसंख्येवरती. आता मात्र करोया मरोची स्थिती निर्माण झाली, ती म्हणजे एवई या संघासाठी. 11 चेंडू 42 धावा. मनोज घाटाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आता फक्त हिरो बनण्याची संधी आहे, ती म्हणजे मनोज घाटाल याला. एवई संघाचा जर विचार केला तर टॉप 10 मध्ये जर विचार केला तर नंबर 1 वरती रँक करतोय. ह्यावेळी स्लॉक स्वीप, जबरदस्त फटका आणि हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. स्लीप जरूर झाला. मनोज थोडं क्रॅम्प आलाय त्याच्या पायावरला. थोडीशी दुखापत देखील जाणवते. काय षटकार आला होता, काय फटका केला, मात्र क्रॅम्प जाणवत्यावर पाहतोय मनोज घाटाल च्या पायावरती. नक्कीच कुठेतरी अडचण मध्ये येईल जर दुखापत झाली जर मनोज घाटाल याला. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले तो म्हणजे 32 या धावसंख्येवरती. 32 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. पण स्क्रीनवरती पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक आहेत, त्यांना कव्हर केलं जात आहे. सचिन सोंगाल पाहतोय आपण. नवनाथ सोंगाल अध्यक्ष, त्यांचे सुपुत्र जॉय पाहतोय आपण. तर चांगले टेलिकास्ट पाहतो आपण प्रिन्स मूवीज मार्फत. टेलिकास्ट का बिग बॉस प्रिन्स मूवीज. मात्र मनोज घाटाल याने आपले गेअर चेंज केलेत, मात्र थोडीशी दुखापत त्याला जाणवते. ही जर दुखापत जास्त असली तर नक्कीच अडचणीमध्ये सापडू शकतो तो म्हणजे शिवसाई स्पोर्ट एवई हा संघ. कारण मनोज घाटाल याने मात्र आपले गेअर चेंज केलेत. मनोज घाटाल जर शेवटच्या चेंडूपर्यंत जर राहिला तर नक्कीच हा सामना घेऊन जाऊ शकतो मनोज घाटाल. काय फटका केलाय, अप्रतिम, जबरदस्त फटका, पॉवरफुल शॉट. धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 32 या धावसंख्येवरती. अजून जर विचार केला तर 36 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू आणि 36 धावा. अजूनही मॅच संपलेला नाही, अजूनही सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. मनोज घाटालची विकेट महत्वाची आहे, ती म्हणजे गणेशपुरी संघासाठी, दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. पहिले 2 चेंडूवरती 8 धावा आल्यात. तिसरा चेंडू मनोज घाटालसाठी. ह्यावेळेस मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. नो मॅच मध्ये चेंडू पडतोय. 3 क्षेत्ररक्षक जरूर आले होते, मात्र तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. या 2 धावा, 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 34 या धावसंख्येवरती. अजूनही 34 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडूपर्यंत आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे निलेश सुतार याने. अजूनही 3 चेंडू बाकी असतील या ओव्हरमध्ये. 22च्या सरासरी धावा करायच्या आहेत. हा चेंडू तर ऑप्शनच्या खूपच बाहेरून जातोय. पंचांचा इशारा, हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. अवांतर धाव, अवांतर धावेने धावफलक पोचले ते म्हणजे 35 या धावसंख्येवरती. 33 धाव्यांची अजूनही गरज. 3 चेंडू बाकी असतील. 9 चेंडू आणि 33 धावा. यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. सबमरिंग डिलिव्हरी राहते. हा चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळेल, मात्र मनोज घाटाल अजूनही स्ट्राईक वरती आहे. अजूनही धावा करायच्या आहेत, त्या म्हणजे 36. या 2 चेंडूवरती 2 जर मोठे फटके आले तर शेवटच्या ओव्हरमध्ये समीकरण थोडंसं सोपं होईल.
मिस्टर फटका चेंडू हवेमध्ये. हा झेल महत्वाचा आहे. कॉलिंग झालंय. अशोक जाधव याने कॉलिंग दिलंय आणि मनोज घाटाल याची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. इथे मिळवलंय ती म्हणजे नित्यानंद स्फोट गणेशपुरी या संघाने. मनोज घाटाल याची विकेट. एक मोठा मासा इथे जाल्यामध्ये अडकलाय. आता मात्र प्रेक्षक नाराज असतील आणि एवई स्पोर्टचे जे पाठीराखे आहेत ते देखील नाराज असतील. ते प्रथम यावेळेस फलंदाजी करता गणेशपुरी संघ. अशोक जाधव याला संधी दिली होती आकाश माळी याने. त्याचं त्या संधीचा अशोक जाधव याने सोनं केलं. 10 फलकावरती धावा जर मिळले तर 67 धावा 68 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं. हा चेंडू देखील डॉटच्या सुरुवात पाहायला मिळतंय. आणखीन एक चेंडू डॉट. समीकरण झालंय कठीण. 10 फलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 35. येणारे चेंडू असतील 6 आणि अजूनही धावा जिंकण्यासाठी करायच्या असतील ते म्हणजे 33. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. 5 षटकार 1 चौकार किंवा 5 षटकार किंवा 2 धावा जर आल्या तर सामना टाय होईल. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर शेवटचा चेंडू शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अभय. पहिला चेंडू शॉर्ट ऑन पोल अँड पॉवरफुल. चेंडू सीमारेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. चेंडूवरती षटकार आलाय. अजूनही सामना संपलेला नाहीये. अजून 4 षटकार मारावे लागतील. 1 चौकार सामना जिंकायचा असेल तर. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो विकेट किपरच्या मागे आणि चेंडू अडवला गेलाय. मात्र 2 धावा मिळतील. आता मात्र 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारावे लागतील. जर 4 चेंडू मध्ये 4 जर षटकार जर आले तर सामना टाय होताना पाहायला मिळेल. 25 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 25 धावा. चेंडू डॉटच्या सुरुवात पाहायला मिळते. आता मात्र हा सामना कठीण झालाय. 3 चेंडू आणि 25 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला होता मात्र कमबॅक केलंय गोलंदाज अभय याने. अभय हाडल हा गोलंदाज पाहतोय गोलच्या मार्गावरती शेवटचं षटक घालण्यासाठी. पुन्हा एकदा चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. बॅट टॉप एज घेतोय. चेंडू गेलाय तो म्हणजे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी. 1 धाव कंप्लीट. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 44 या धावसंख्येवरती. 2 चेंडू अधिक बाकी असतील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र हा चेंडू देखील आलाय डॉट. आता मात्र 1 पाऊल थोडस मागे पाहायला मिळतोय नित्यानंद स्फोट गणेशपुरी हा संघ. एकतर्फा सामना पाहायला मिळाला कारण मनोज घाटाल भरपूर उशिराने मैदानाच्या आतमध्ये आला होता. 5व्या क्रमांकावरती आला होता. जी त्यांनी रणनीती आखली होती ती मात्र सक्सेस झालेली नाहीये. मात्र जी रणनीती आखली होती गणेशपुरी संघाने ती सक्सेस होताना पाहायला मिळते. तर
तर अभिनंदन अभिनंदन गणेशपुरी संघ. तर हार्डलक हार्डलक शिवसाई स्पोर्ट एवई. तर मॅच संपलाय. सुपर 3 मध्ये इथे प्रवेश केलाय तो म्हणजे नित्यानंद स्पोर्ट गणेशपुरी या संघाने. तर अभिनंदन अभिनंदन. तर हार्डलक शिवसाई स्पोर्ट एवई संघ. जी रणनीती चुकली कुठेतरी मनोज घाटाल देखील दुखापतग्रस्त झाला होता. तेच कारण आहे की हा सामना त्यांच्यापासून निसटला गेला. तर लगेच आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच तर मॅन ऑफ द मॅच विकी काळे 29 धावा. जर ही खेळी जर पाहायला मिळाली नसती तर कुठेतरी 10 फलकावर धावा या कमी लागल्या असत्या. मात्र विकी काळे याने काय जबरदस्त फटकेबाजी केली. तर मॅन ऑफ द मॅच राहतोय विकी काळे. तर विकी काळे लगेच यायचं आहे. आपलं सामनावीरचं ट्रॉफी आहे ते घेऊन जायचं आहे. विकी काले राहतोय मॅन ऑफ द मॅच. गौतमजी पाटील सक्रिय कार्यकर्ता श्रमजीवी संघटना यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते. तर विकी